एक महत्त्वाची अपडेट समोर येते। लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपचे नारायण राणे, पीयूष गोयल, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं कळतंय। तर नितीन गडकरी यांना देखील पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या रिंगणात काही मंत्र्यांना उतरवण्याचा विचार भाजपकडून सध्या केला जातोय आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढवलं जाईल। तर हे जवळपास आता निश्चितच मानलं जात आहे। संभाजीनगरमधून अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्यापैकी एक उमेदवार असेल असंही मानलं जात आहे। दरम्यान भाजपचे कुठले नाव नेमकी फायनल झालेले आहेत निवडणुकीसाठी आपण पाहूयात सविस्तर। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून संधी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे, मात्र त्यांना पुन्हा संधी मिळेल। तर रावसाहेब दानवे यांना जालन्यातून पुन्हा संधी द्यायची की त्यांच्या मुलाला द्यायची याबाबत सध्या भाजपचा विचार सुरू आहे। तर जळगावमधून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर गांभीर्याने विचार केला जातोय। शिवाय विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना सुद्धा दक्षिण मुंबईतून संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे। यासोबतच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर मध्य मुंबई किंवा उत्तर मुंबईतून संधी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमधून अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। तर तिकडे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूरमधून उमेदवारी पक्की मानली जाते। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणेंना तिकीट दिलं जाऊ शकतं अशी ही शक्यता आहे।